वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। मोहन भागवत हे मुस्लिम धर्मगुरूंसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत। दिल्लीच्या हरियाणा भवन इथे ही बैठक होणार आहे। मुस्लिम विचारक संघटना सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील। विविध मुस्लिम संघटनांसोबत आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची महत्त्वाची बैठक असणार आहे। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय विशेष कारण या बैठकीमागचं आणि कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीतले अधोरेखित करण्याजोगे असतील? बिलकुल, दिल्लीतून अनेक यामध्ये धर्मगुरू जे ते सहभागी झालेले आहेत। इकडून आरएसएस कडून मोहन भागवत आहे, त्याचबरोबर दत्तात्रय होसबळे आहेत आणि आरएसएसचे इतर पदाधिकारी सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। एक तर की मुस्लिम धर्मगुरू, मुस्लिम बुद्धिजीवी आणि त्याचबरोबर त्यांच्या संदर्भामध्ये एक संवाद वाढावा यासाठी ही महत्वाची बैठक आहे आणि या संवादाच्या माध्यमातून सलोखा सुद्धा वाढावा असं सुद्धा त्यासाठी सुद्धा ही बैठक आहे। मोहन भागवत यांची अगोदरची वक्तव्य जी आहेत ती जाहीरपणे आहेत की इथले मुस्लिम हे सुद्धा कधी कधी हिंदू होते किंवा त्यांचेच अंश जे आहेत ते आहेत आणि त्यामुळं संपूर्ण देशामध्ये कोणतेही धर्म असले तरी एकोप्यानं राहायला पाहिजे आणि त्या दृष्टीने इथून पुढे म्हणजे संघाकडून काय अपेक्षा आहे, सरकारकडून काय अपेक्षा आहे आणि मुस्लिमांना आणि त्याचबरोबर की कोणत्या समस्या आहेत, कोणत्या प्रॉब्लेम्स आहेत आणि एकत्र येऊन संवाद राखून कशा पद्धतीनं भाईचारा पुढे न्यावा, म्हणजे की सौहार्दाचं वातावरण जे आहे ते पुढे न्यावं या संदर्भाची ही बैठक असल्याचं सांगितलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।